नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स मध्ये साधा भूतकाळ कसा ओळखावा याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आणि प्लस ऑब्जेक्ट ओ म्हणजे कर्म। आपण मराठी बोलत असताना वाक्याचा शेवट या प्रत्ययाने होत असेल तर तो काय असतो, तर तो सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ असतो। याच्या इथे मराठी प्रत्यय बघा, इथे ला ली ले लो, लाली ले लो, लास आणि लेस। सोपी ट्रिक आहे ना, मजेशीर लाली ले लो। ते बघा, ती गावाला गेली, ली इथे ली, ठीक आहे। मी सैयारा चित्रपट पाहिला, ला आला शेवटी ला। ते लातूरला आले, तो गावाला गेला, ती गावाला गेली आणि तू गृहपाठ लिहिलास, तू गावाला गेलीस। म्हणजे तुम्ही जे मराठी बोलतात त्या प्रत्येक मराठी वाक्यामध्ये टेन्स असतो, परंतु निरीक्षण करून स्वतः हे मराठी प्रत्यय जर हे जर प्रत्यय शेवटी आले तर तो सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ असतो। तर तुम्ही अशा प्रकारची वाक्याचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही सिंपल पास्ट टेन्सची किती वाक्य निवडली आहेत ती। धन्यवाद।